राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचरं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापनापनम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला सुरुवात। कालच्या चिंतनामध्ये आपण 22 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केलेला होता। 21 आणि 22 नंबरच्या ओळी, जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडेला म्हणून सुखे सुख पावला खंडित आता गृहाधिक आघवे ते काही न लगे ते जावे जे घेत झाले स्वभावे निसंग म्हणून। ज्यावेळी मन निसंग होतं त्यावेळी घराचा त्याग करावा लागत नाही, पण मनात असलेलं घर मात्र काढून टाकावं लागतं। आहे ते घर वस्तुरूपानं असलेल्या घराचा कुठल्याही प्रकारचा त्रास जीवाला होत नाही। त्यासाठी आपण उदाहरण म्हणून जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टी असा विचार केलेला होता। जग हे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे आणि ईश्वरानं निर्माण केलेल्या सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्रास आपल्याला होत नाही, उलट त्याचा उपयोग होतो। परंतु जीवानं निर्माण केलेल्या कल्पनेतल्या गोष्टी ज्या आहेत, कल्पनेनं सगळा संसार जो निर्माण केला, कल्पनेनं सुखाची अभिलाषा बाळगली, आसक्ती ठेवली, अपेक्षा ठेवल्या, हे सगळ्या कल्पनेतल्या आहेत आणि म्हणून त्याचा त्यांना त्रास होतो। म्हणजे उदाहरण आपण म्हणतो की ईश्वरानं माणसं निर्माण केली, पण नाती निर्माण कोणी केली? जीवानं निर्माण केली। माणसांचा त्रास होत नाही, नात्यांचा त्रास होतो। त्यामुळं नाती ही जीवानं निर्माण केलेली कल्पना आहे। कारण कल्पना का म्हणायचं तर या जन्मात असलेली नाती पुढच्या जन्मात तशी कंटिन्यू होत नाहीत असा शास्त्राचा सिद्धांत आहे। गेल्या जन्मामध्ये आपली असणारी आपली मुलं जी आहेत ती मुलं गेल्या जन्मी दुसरीकडे कुठंतरी जन्माला आलेली असतील, आता ह्यावेळी आपल्याकडे आलेले आहेत। म्हणजे हे काही काळापुरतं त्यांच्याने आपलं घेणं देणं असतं आणि म्हणून त्यांच्या एकंदर भावनिक त्या धाग्यामध्ये स्वतःला गुंतवून न घेता हळूहळू त्यातून बाहेर पडावं आणि मनमुराद असा आनंद जीवनाचा लुटावा असं शास्त्र सांगतं। पण जीवनाचा आनंद लुटवण्याची जी क्लुप्ती आहे, जे कौशल्य आहे, ते कौशल्य संतांना विचारून कळेल, शास्त्राला विचारून कळेल। संत कसे मुक्तपणाने जगले, स्वतंत्रता काय आहे अनुभवायची ही संतांच्याकडून शिकण्यासारखं आहे। आपण कळत नाही, आपल्याला स्वातंत्र्याची आवड तरी असते, पण पारतंत्र्यामध्ये गुंतवून घ्यायलाही फार आवडत असतं। त्यामुळं हे काय म्हणेल, ते काय म्हणेल, या सगळ्या गोष्टीमध्ये लोक काय म्हणतील आणि लोक काय म्हणतील म्हणून माझं जगणं हे आनंदापासून बाजूला नेणं किती वाईट गोष्ट आहे। कारण थोडे दिवस, लाईफ इज व्हेरी शॉर्ट म्हणतात, जीवनाचा स्पॅन आहे तो फार कमी असतो। काय 70-80 वर्षाचं आयुष्य त्यातलं गेलं बालपणामध्ये गेलेलं असतं, निम्मार्ध झोपेमध्ये जात असतं, निम्मार्ध पैसे कमवण्यामध्ये जात असतं। जगायचं कधी? जगायचं जर व्यवस्थित असेल ना तर इथं म्हणतात, माऊली म्हणतात, ग्रहाधिक आगवे ते काही न लगे ते जावे जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून। असा निसंग झालेला हा जो महात्मा कोणतरी असतो, या महात्म्याला आनंद जीवनाचा लुटता येतो। माझेपणाच्या अभिमानाने घरदाराचा स्वीकार करणारं मन जे असतं ते विचारानं स्वभावता निसंग झालेलं असतं, कारण त्यानं मी माझं पण विसरून गेलेलं असतं ते मन। त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा मत्सर द्वेष नसतो, कुठल्या प्रकारची आकांक्षा नसते आणि ते मन निर्द्वंद झालेलं असतं, म्हणून रिकामं होतं। अशा रिकाम्या झालेल्या मनानं फिरणं इतकं हलकेपणाचं असतं तर त्याचं सुख तेच जाणो जे असं रिकामं मन करून फिरतात ते। आता रिकामं मन म्हणजे आसक्ती विरहित
विषयासक्ती विरहित असलेलं मन, कुणाबद्दल द्वेष नाही, मत्सर नाही, काम क्रोधाचे विकार उमटत नाहीत असणारं जे अंतःकरण शुद्ध आणि पवित्र झालेलं अंतःकरण जे असतं ते हलकं झालेलं असतं. अशा हलक्या झालेल्या अंतःकरणानं जगणं सोपं जातं. आपल्यालाच हलकेपणाचा अनुभव यायला लागतो. म्हणून इथं माऊली म्हणतात ते निसंग झाले. कसं ते घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. 23 नंबरची उभी आहे. देखे एक दृष्टांत दिलाय, फार सुंदर दृष्टांत आहे बघा. देखे अग्नी विजूनी जाय, मग जे राखोंडी केवळ होय, ते कापसे गिवसू ये जिया परी. म्हणजे एक राख झालेली असते जळून ना, मग लाकूड असू दे किंवा आणखीन कुठलं इंधन असू दे, त्या लाकडाची राख झालेली असते, विजून गेलेला आहे, मग तो केवळ राखोंडी उरलेला असते. तेव्हा ती राखोंडी कापसाने देखील ज्याप्रमाणे धरून ठेवता येते, धरता येते. विजलेली जर राख आहे ती कापूस इतका मुलायम, साधी फुनगी एखादी ठिणगी जरी पडली तर पेटून जाणारी ती कापूस असतो. पण त्या कापसामध्ये विजलेली राख जी असते ती ठेवायला, बांधून ठेवायला काहीच हरकत नाही. म्हणून हे काय म्हणतात, देखे अग्नी विजोनी जाय, विजलेला आहे, मग जे राखोंडी केवळ होय, त्याची फक्त राख झालेली असते, ते कापूस गिवसू ये. गिवसू म्हणजे कापसाने सुद्धा पकडता येतो. गिवसणे म्हणजे पकडणे. जियापरी ज्याप्रमाणे कापसाने सुद्धा पकडता येतो, तसं अंतःकरण रिकामं झालेलं असेल ना तर बाहेरील गोष्टीचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. माऊलींच्या त्या ओव्या फार सुंदर आणि ते दृष्टांत फार सुंदर मांडलेला आहे की संसाराची राख झाली असेल ना, जे संसार एकदा बाधित करून टाकला असेल ती राखच झालेली असते. संसाराबद्दलची कुठली आसक्ती नसते, त्यावर संसार मृतवत झालेला असतो, मेलेला असतो. म्हणूनच मोठ्या व्यक्तींची वाक्य आहेत, लिव्ह ॲज इफ डेड. लिव्ह ॲज इफ डेड म्हणजे जगा मेल्यासारखं जगा. आता हे मेल्यासारखं जगणं आहे ज्यानं त्यानं आपला मृत्यू दिवसातून एकदा अनुभवावा. म्हणजे समस्त जगाबद्दल असणारी जे प्रेम आहे, प्रेम नव्हेच ते, प्रेम हे शुद्ध असतं, ते प्रेम मरत नाही, पण आसक्ती मारायची असते. भक्ती असते ती भक्ती प्रेमातून असते. त्यामुळं प्रेम हे फार वेगळी गोष्ट आहे आणि आसक्ती ही फार गोष्ट वेगळी आहे. आपल्याला आसक्तीचा त्रास होतो, प्रेमाचा होत नाही. आणि म्हणून इथे विचार केलेला आहे, ज्यांच्या आसक्ती संपून गेलेली असते ते मेल्यासारखे जगत असतात, म्हणजे मरून जगत असतात. काय मेलेलं असतं, त्यांच्यातला मीपणा मेलेला असतो. जो वेळी मी मरतो ना त्यावेळी तो जीव संपुष्टात येत असतो. आणि जीवानं जीवाचा जीव संपतो ना, काय म्हणतात, तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा नष्ट होऊन गेलेला असतो, मेलेला असतो. असा मेलेल्या जीवाची जी राख आहे, तो जीवपणा जो आहे तो संसारात वावरताना त्याला कसला त्रास होणार आहे, त्यानं कसला अग्नी लागणार आहे, काम क्रोधादी विकारांचा काहीच लागणार नाही. आरामात तो जगू शकतो. त्यामध्ये एखादी ठिणगी सुद्धा नाही की जी कामाला जागृत करेल, क्रोधाला जागृत करेल, द्वेष मत्सर दंभ अहंकाराला प्रेरणा देईल, अशी एकही ठिणगी ह्या अनासक्त झालेल्या या पुरुषाच्या ठिकाणी एकही ठिणगी नसते. मग काय तो कशामुळे विकार उद्भवणार आहेत, विकारच उद्भवणार नाही. म्हणून फार सुंदर दृष्टांत दिला आहे बघा. देखे अग्नी विजोनी जाय, मग ती राखुंडी केवळ होय, ते कापूस गिवसू ये जियापरी. म्हणजे मी माझं हे विस्तवानं जीव पोळून निघालेला असतो आणि होरपळलेला असतो. वास्तविक जर विचार केला, मुळातच तो जीव पोळलेलाच आहे. अगोदर ठिणग्या असतात ना, त्या ठिणग्या मी माझेपणाच्या असतात, आणि त्यात जर काहीतरी आणि पडलं आणि एखादी आसक्ती वाढली तर मोठा अग्नी पेटू शकतो ना. पण आत्ता ते म्हणतात आता अग्नी विझून गेलेला आहे. विझून गेलेला आहे म्हणजे ते आता होरपळणारी अग्नी जो होता तो आता थंड आणि शांत झालेला आहे. त्यामुळे जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये आसक्ती रहित तो जगतो आहे. नाथ महाराजांचा अभंग आहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचितांचे. 25 अभंगांचा नाथांचा हरिपाठ ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाच्या तुल्यबळ असा हरिपाठ आहे. नामाची महती सांगणारा हरिपाठ आहे. त्यातला हा तुकडा आहे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. जी स्थिती आहे ती अशी धगधगी स्थिती नसते, विजलेली सगळं असते.
सगळ्या संसारामध्ये त्याची बघताना सगळीकडे दृष्टी उदासीन असते. उदासीन म्हणजे या गोष्टीतून मला काय भोग भोगायचा नाही, याकडून माझी काही अपेक्षा नाही, मला काही नको आहे, असा तो पाहत असतो. म्हणजे दृष्टीमधली वकवक जी आहे, कानांची वकवक, जिभेची वकवक, डोळ्याची वकवक म्हणा, सगळ्या अंतःकरणाची वकवक असते, ती शांत झालेली असते. अशा शांत झालेल्या एखाद्या या राखेमध्ये कुठला अग्नी काय होणार नाही, स्फुरणार आहे सांगा बघू? काहीच होणार नाही. त्यामुळे तो काय म्हणतो, मग तो व्यवहारामध्ये असला तर काय त्याला त्रास होणार आहे? जैसा पद्मपत्र शब्द वापरला तुकाराम महाराज म्हणतात, की काय म्हणतात, मग मी व्यवहारी असेन वर्तत जैसा जळा आत पद्मपत्र. जसं पाण्यामध्ये पद्माचं म्हणजे पद्म या शब्दाचा अर्थ आहे कमळ, त्या कमळाचं पान जसं असतं ना, ते पान पाणी घेत नाही, त्याच्यावर जरी पाणी पडलं तर लगेच कोरडं होतं ते, अशी स्थिती त्याची झालेली असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला माझी स्थिती अशी कर. कशी? विजलेली राखुंडी जशी असते ना तशी स्थिती कर. म्हणजे संसारातली कुठलीही एखादी ठिणगी येऊन त्यात पडली तरी त्याच्यावर काही परिणामच होणार नाही. जसं कापसावर त्या ठिणगीचा परिणाम होत नाही, तसं संसारातल्या कुठल्याही वेदनेचा, व्यथेचा, दुःखाचा, सुखाचा त्याच्यावरती परिणाम होणार नाही. म्हणजे आलं तर ती विजलेलीच राख असणार आहे आणि त्यामुळे ते काय करू शकणार नाही. म्हणून इथं म्हणतात की मग मी व्यवहारी असेन वर्तत. मी व्यवहारामध्ये राहणार, जसं कापसामध्ये ठिणगी राहणार राखेच्या रूपानं. ठिणगी नाही पण राख आहे ना, तशी राख ही त्या कापसामध्ये असणार. पण कापसावर काय परिणाम करेल का? नाही. का? विजलेली आहे म्हणून, तिची आसक्ती गेलेली आहे म्हणून, तो जीवपणानं राहिलेला नाही म्हणून. आणि अशा अर्थानं मग मी व्यवहारी असेन वर्तत जैसा जळा आत पद्मपत्र. ऐकोनी न ऐके निंदास्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज. जसा एखादा उन्मनी अवस्थेमध्ये असलेला सत्पुरुष आहे योगीराज, तशी माझी स्थिती होऊ दे. कानावर समजा जर मला अपमानाच्या, निंदेची जर कानावर शब्द पडले तर त्याचा परिणाम ठिणगीच्या रूपानं माझ्या अंतःकरण रूपी कापसावरती होऊ नये. कसा दृष्टांत जुळवून घेता येतो आपल्याला बघा. अंतःकरणाचा कापूस आहे, बाहेरून आलेले शब्द आहेत, कोणतरी निंदा करतं, कोणतरी स्तुती करत असतं. या निंदा स्तुतीचे कुठलाही प्रयोग ते राखीच्या रूपात तो स्वीकारत असतो. थंडगार झालेली राख असते, ते अंतःकरणाला काय करणार आहे? त्यामुळे जैसा का उन्मनी योगीराज, उन्मनी स्थितीमध्ये असलेला एखादा महात्मा त्याला कुठल्याही प्रकारच्या संसाराच्या व्यथास्पर्श सुद्धा करू शकत नाहीत, अशी त्याची स्थिती झालेली असते. आणि आपणही तसंच होणं फार गरजेचं आहे. त्यालाच नित्य संन्यासी म्हणतात. नित्य संन्यासाच्या व्याख्या आणि लक्षणं आपण बघायला लागलोय. फार सुंदर लक्षण आहे. यातलं कुठलं लक्षण आपल्याला लागू पडतंय? प्रयत्न करायचा, अभ्यास करायचा, सराव करायचा याचा, की मला हे लक्षणं यायला पाहिजे, माझ्याकडं थोडं थोडं तरी आलं पाहिजे. याचा सराव केल्यानंतरच ओवी आणि श्लोक यांचा उपयोग होतो. नंतर शास्त्राच्या ठिकाणी पुस्तकामध्ये राहतं, आम्ही फक्त ते पाठांतरामध्ये घेतो. अभंगपाठ असतात, श्लोकपाठ असतात, पण श्लोकाचा वापर आपण कधी करत नाही आपल्या जीवनामध्ये. प्रपंचामध्ये आपण वापर करावा यासाठी श्लोक आणि शास्त्र लिहून ठेवलेलं आहे. फक्त वाचण्यासाठी नाही, वाचून पाठ करण्यासाठी नाही, चिंतनच फक्त करण्यासाठी नाही, तर चिंतनानंतर तो त्याचा साक्षात्कार करून घ्यावा लागतो. अशा अर्थानं ते वर्णन केलेलं आहे. म्हणून इथं म्हणतात उपाधीत असला तरी सुद्धा हा कर्मानं लिप्त होत नाही. उपाधी कसली कसली आहे? बाप म्हणून वावरतो, मुलगा म्हणून वावरतो, आई म्हणून वावरतो, सगळी नाती घेऊन वावरतो. पण नात्याची एकही ठिणगी याच्या विजलेल्या या कापसामध्ये विजून गेलेली असते. त्यामुळे त्याला नातीची काय तमास नसते. त्यामुळे विजलेल्या असतात सगळ्या उपाध्या. त्यामुळे देहाची जरी उपाधी धारण केली तर त्याचा परिणाम त्याच्यावरती काय होत नाही. समर्थ काय म्हणतात बघा, काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ, जेणे करता विश्रांती वेळ आपणाशी फावे. असा आपण काय करावा, ते थोडासा गलबला आहे ना सगळा हा प्रपंचाचा, त्या गलबल्यातून काही वेळ बाहेर काढावा. ऐसा कंठीत जावा काळ,
किती माणसात मिसळायचं, तर माणसांच्यापासून दंग्यापासून जरा स्वतःला बाजूला काढण्याचा सराव आपण केला पाहिजे, आणि जेणेकरता विश्रांतीला आपल्याला वेळ मिळेल. आणि ती विश्रांती कोणती? मी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी वापरलेला काळ जो आहे ती विश्रांती असते. मी कोण आहे हे शांतपणे बसायला पाहिजे. इतक्या मोठ्या गलबल्यात आणि उपाधीत वावरताना मी माझी ओळखच विसरून गेलेलो आहे. इथं म्हणतात की तुला जर तुझी ओळख करून घ्यायची असेल तर तू मी आणि माझे यांच्या गलबला वेगळा तू स्वतंत्र वेळ काढ आणि बाजूला जा. एकांताच्या शिवार हे तुला तत्त्वज्ञान सुचणार नाही, समजणार नाही. म्हणून ग्रंथांचा अभ्यास एकांतात करायचा असतो किंवा नामाचा अभ्यास एकांतात करायचा असतो. याचं कारण ते आहे, म्हणून इथं म्हणलेलं आहे की कुठलाही गलबला असू दे, असे सगळे व्यवहाराची कामं करावीत एकदा, आणि चढ दिशी स्वतःला बाजूला काढून, जसं जळा आत पद्मपत्र मगाशी वर्णन केलं तसं, जसं एखादं कमळाचं पान असतं ना, जे पाण्यात असून सुद्धा बाजूला लगेच होतं. पाणी काय त्याच्यावर पडत नाही का? पडतंय. तसं व्यवहारामध्ये याला काहीतरी बघावं लागते की नाही? बघता येतं. व्यवहार सांभाळता येतो, पण तरी स्वतःला बाजूला काढावं. समर्थसुद्धा स्वामी रामदास समर्थ रामदास नेहमी रामनवमीचा उत्सव गडावरती फार मोठा असायचा, नेहमीच, आताही असतो तसाच. पण रामनवमी उत्सवाची पूर्ण तयारी ते करायचे, आणि रामनवमीची उत्सवाची तयारी करून आपल्या अनुयायींना सगळं सांगून सूचना देऊन जे बाहेर पडायचे, जंगलात कुठंतरी जायचे, तर रामनवमीचा उत्सव संपायच्या वेळीच 9 दिवसानंतर यायचे. का? आता झाले सगळी व्यवस्था, बांधाबांध करून ठेवली, आता त्यांची ती बघून घेऊ द्यात, आणि म्हणून ते पुढे जायचे. म्हणून इथं म्हणलेलं आहे की जेणेकरता विश्रांती वेळ आपणाशी व्हावे, असं जे समर्थ म्हणतात त्याचं कारण आहे. म्हणून इथं थोडंसं तुकोबांचा हे अभंग आहे, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये मन, असं वर्णन केलेलं आहे. म्हणून इथं पुढची ओवी त्या दृष्टीनेच आहे बघा. तैसे असतेनी उपाधी नाकळी जो कर्मबंदी, जयाची या बुद्धी संकल्प नाही. कोणत्याही कर्मबंधनानं तो सापडला जात नाही, पकडला जात नाही, कर्मबंधनाच्या जाळ्यात सापडत नाही. बुद्धीत मी माझेपणाचा भ्रम नाही, आणि देहादी उपाधी ज्या आहेत त्या कर्मबंधनाने तो बद्ध केला जात नाही. आणि कोणतीही कर्माची आहेत बंधनं त्याला काही करू शकत नाहीत, कारण त्यातून तो बाहेर पडलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय. या दोन गोष्टी जर आपण केल्या, संकल्पाही वरी नये मन, त्याचं मन संकल्पसुद्धा करत नाही. असं असावं, असं व्हावं, असा कुठलाही संकल्प त्याच्याकडं नसतो. असं होऊ नये अशा पद्धतीचा विचारसुद्धा त्याच्याकडं नसतो. असेच व्हावे, होऊ नये हा आग्रह जो आहे ना, तोच कर्मबंध निर्माण करतो. आपला हट्ट आहे ना, हा हट्टच कर्मबंधाला कारणीभूत असतो. माझ्या मताप्रमाणे व्हायला पाहिजे, म्हणजे माझ्या मताप्रमाणे मला फळाचं फळ मिळालं पाहिजे, आणि त्या फळ काय आपल्या मताप्रमाणे मिळत नाही, आणि आपण त्यामध्ये मी माझेपणामध्ये गुंतून राहतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे, आग्नीतली दाहक शक्ती गेली की ती कापसाला जाळू शकत नाही. तशी आपल्या प्रपंचातली आसक्ती जर गेली तर अंतःकरणावरती त्याचा काही परिणाम होत नाही प्रपंचाचा. मग प्रपंच असो नसो हा भाग वेगळा. शरीर कोणत्याही स्थितीमध्ये असो त्याचा तो फारसा विचार करत नाही, कारण त्याला कर्मबंध पकडू शकत नाही. ही दाहकता अग्नी कुठला आहे? मी आणि माझेच आहे. 2 ओळी एकदम वाचायच्या, कारण पहिल्या ओळीमध्ये दृष्टांत दिलाय आणि दुसऱ्या ओळीमध्ये सिद्धांत दिलाय. तैसे शब्द वापरला की सिद्धांत असतो, कधीही बघायचं. म्हणून कसं आहे बघा, देखे अग्नी विजून जाये मग जे राखोंडी केवळ होय, तै ते कापुसे गिवसो ये जिया परी, तैसा असते नि उपाधी नाकळी जे तो कर्मबंदी, जयाची या बुद्धी संकल्प नाही. अशा 2 ओव्या एकत्र वाचल्या की त्याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित निघतो. कारण ह्यातली मी माझेपणातली जी दाहकता असते ना ती गेलेली असते. होरपळणं, रडणं, कणणं, दुसऱ्याला दोष देणं, हे सगळे गोष्टी निघालेल्या असतात, आणि ते शांतपणे जगणं त्यांचं चालू असतं. कुणाचं? जे नित्य संन्यासी आहे त्यांचं. आणि नित्य संन्यासी कुणाला म्हणावं? अशा पद्धतीचा जो अग्नी जो आहे तो अग्नीची राख झालेली आहे. या प्रपंचरूपी आसक्तीची मी माझेपणाची राख झालेली असते. मी माझ्यापणाचं स्फुरणसुद्धा येत नाही. अशा वेळी थंड झालेली गोष्ट आहे ती त्याला जगताना व्यवहारात काही त्रास करू देत नाही.
किंवा तो त्रास करून घेत नाही. जसं कापसामधले राख, विझलेली राख, ती काय कापसाचं काय बिघडू शकत नाही ना, तसं हे संसारामधल्या उपाद्या, नातीगोती या सगळ्या ज्या आहेत, असतेनी उपाधी नाकळी जे तो कर्मबंदी, अशा कुठल्याही कर्माचा त्याला लेश लागत नाही. या कर्माच्या बंधनापासून तो बाजूला जातो आणि शांती अनुभवत असतो. शेवटची उवी या श्लोकावरची आहे. म्हणोनी, आता माऊली म्हणतात, आता काय करा, म्हणोनी कल्पना जे सांडे तेची गा संन्यासू घडे. संन्यास कधी होईल? नुसत्या मनातनं निर्माण होणाऱ्या कल्पना टाकल्या की संन्यास होतो. संन्यास कपडे घालून होत नाही किंवा कपडे टाकल्यानं होत नाही, तर कपडे घालणे, कपडे टाकणे आणि तशीच आभूषणं परिधान करणं, ह्या वेशात आणि जोशात काहीही अर्थ नसतो. अर्थ असतो अंतःकरणानं काय सोडलंय यावर खूप गोष्ट अवलंबून असते. अंतःकरणानं सोडलेलं कदाचित जगाला कळणार नाही मी परमार्थ करतोय, कारण ते कळतही नाही. त्यांच्याकडे बघितलं ना तर ते खरेच परमार्थी जे असतात ना ते वाटतही नाहीत. आणि त्यांच्याकडं कारण काय, त्याने अंतःकरणाचा सगळा त्यांचा परमार्थ चाललेला असतो. म्हणून इथं म्हणतात कल्पना जे सांडे, कल्पना गेली, भ्रम गेला की संन्यास घडतो. माऊलीने, परमपूज्य खंदारकर महाराजांनी फार मोठा अर्थ दिलेला आहे, वाचण्यासारखा अर्थ आहे. भ्रमाचा जेव्हा त्याग होतो ना, म्हणजे कल्पना, ज्याला भ्रम शब्द वापरलेला आहे, कल्पना जे सांडे त्यावेळी संन्यास घडतो. येणे कारणे दोन्ही सांगडे, सांगडे म्हणजे काय करायचे, दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही सांगडे म्हणजे आपण पहिल्यापासूनचा विचार लक्षात घ्या. कर्मसन्यास म्हणजे कर्मत्याग आणि कर्मयोग, कर्मसन्यास आणि कर्मयोग, निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही सारखेच आहेत. कारण त्या ठिकाणी दोन्हीमध्ये त्यागच अभिप्रेत असतो. हा सोडलं म्हणतो आणि हा ईश्वराला अर्पण करून भोगत असतो. दोन्हीमधला हा फरक जर आपल्या लक्षात जर आला तर आपल्याला कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग सोपा आहे, जो अर्जुनाला सांगितला. अर्जुनानं करावा अशी इच्छा होती ना देवाची, आणि त्यामुळं म्हणून म्हणतात की ते अर्जुना तू कर्मयोगाचा अधिकारी आहेस, तू ज्ञानयोगाच्या नादाला लागू नकोस. का तर कर्मयोगाच्या द्वारे तू हळूहळू ज्ञानयोगामध्ये जाशील, पण पहिल्यांदाच ज्ञानयोगाचा विचार जर करायला लागलास तर कदाचित तुला ते जड जाईल, कारण तुझी प्रवृत्ती तशी नाही. हा विचार त्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणून कल्पना जे सांडे, केवळ मी माझेपणाचा भ्रमाचा त्याग केला तर नित्य संन्यासीच तो समजला जातो, नित्य संन्यासी. म्हणून चतुर्थ आश्रमाने उपाधीचा त्याग केला आणि भ्रमाचा त्याग केला असेल तर तो खरा संन्यासी होत नाही. नुसतं का होईल की कुठल्या तरी कर्माचा नुसता त्याग केलेला आहे, पण भ्रमाचा आणि कल्पनेचा त्याग कधी करायचा, मी आणि माझेचा त्याग कधी घडणार आहे. जर मी आणि माझेचा त्याग जर घडत नसेल ना तर नुसत्या संन्यास आश्रम घेऊन काय उपयोग होणार आहे. म्हणून ग्रहादी उपयोगाचा त्याग करणं, घर दार प्रापंचिक माणसं यांना सोडणं व सर्व कर्माचा विधीपूर्वक संन्यास करणाऱ्या चतुसहस्रमायांनाही भ्रमाचा त्याग करणं मोक्षाकरता आवश्यक आहे. खरंच जी संन्यासी आहेत ना त्यांना हे करावंच लागतं. मग त्याच्यापेक्षा संन्यासाचे कपडे न घालता आपल्या संसारामध्ये राहून त्याचा त्याग करायला काय बिघडलं. सगळ्यात सोपी गोष्ट आहे ती. समजा काही वेळा त्याग नाही घडला तरी संन्यास आश्रमाचा जो दोष येणार आहे तो तरी आपल्याकडे येणार नाही, कारण आपण गृहस्थ आश्रमामध्ये असतो आणि संन्यास आश्रमाचे तत्त्वज्ञान जोपासत असतो. म्हणून तत्त्वज्ञान घ्यावं. बाकीचा जो वाचा बाह्य भाग आहे ना, ती बाह्य सगळी सजावट काही उपयोगाची नसते. काय उपयोगाची असते आहे त्या सजावटीमध्ये आपला खरा मी त्यामध्ये लुप्त होऊन जातो. कधीतरी कुठेतरी मारुतीची एखादी प्रतिमा असते मंदिरामध्ये आणि प्रत्येकजण येतो त्याला सिंदूर फासत असतात बघा. सगळ्यांनी यायचं सिंदूर फासायचं. एक दिवशी असं होतं की खरोखरचा मारुती आहे कुठं काय कळतच नाही लोकांना. तो मारुती लुप्त होतो त्या सिंदूरच्या खाली. इतकी अवस्था त्या मारुतीची होत असते. आपल्या खरा मी सुद्धा असाच लुप्त होतो आणि त्यामुळे खऱ्या मीची ओळख न होण्याला कारण मी माझेपणाचा जो पसरलेला पसारा जो आहे, जो परिग्रह आहे, त्या परिग्रहामुळे त्या सजावटीमुळे तो जो आतला खरा मी आहे तो लुप्त झालेला आहे. आताही आपण गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे. गणेश चतुर्थीची सजावट करताना केवढी सजावट,
एवढी सजावट असते. त्या सजावटीमध्ये गणपतीचं तोंड सुद्धा दिसत नाही. काय ती सजावट म्हणायची काय? सजावटीसाठी गणपती आहे काय गणपतीसाठी सजावट आहे? काहीतरी विचार करायला पाहिजे ना. तसं माझं जगणं जे आहे हे मी प्रपंचासाठी जगतो की मी माझ्यासाठी जगतो? प्रपंचाची सजावट नुसती काय कामाची आहे सांगा बघू? नुसता नटवायचा प्रपंच. मी माझं घर, माझं सगळं काय असतील ते गाड्या बंगले हे नटवणंच प्रकार आहे. असू दे नटवणं, पण त्यामध्ये मी लुप्त होता कामा नये ना. मी कोण आहे हे मुळात विसरणं नको व्हायला. एक साधू महाराजांच्याकडे एक मोठे उद्योगपती गेलेले होते आणि ते सांगायला लागले, मी माझ्या उद्योगाचं एक्सपॅन्शन करायला लागलोय. एक्सपॅन्शन म्हणजे विस्तार करायला लागलोय. एवढं अगोदर मी छोट्या ह्याच्यातनं उद्योगातून सुरू केलं, आता माझा भारतभर जगभर माझा व्यवसाय आहे. ते साधू महाराज म्हणले, तू तुझ्या धंद्याचं मोठं एक्सपॅन्शन कर, पण तू कुणाचा तरी बाप आहेस, मुलगा आहेस, नवरा आहेस हे मात्र विसरू नकोस. कारण ती ओळख विसरून तुझं हे एक्सपॅन्शन काय कामाचं? आपण म्हणतो मुलांसाठी मी हे सगळं गोळा करायला लागलोय, पण मुलांना दुर्लक्षित करून गोळा करायला लागलोय. बरेचसे आई वडील बोलत असतात बघा, हे तुमच्यासाठीच मुलांना मी करतोय. अरे पण तुमच्यासाठी करतो म्हणजे काय करतो? तर त्यांच्यासाठी पैसा कमवतो, पण पैसा वापरायची अक्कल सुद्धा त्यांना शिकवा ना. का त्यांच्यासाठी पैसेच फक्त गोळा करता? त्यांना संस्कार कधी द्यायचे? त्यांच्याजवळ गप्पा कधी मारायच्या? एक तासभर सुद्धा वेळ नसतो आई वडिलांना मुलांच्या बरोबर बोलायला. त्या मुलांनी बोलायचं कुणाबरोबर? बरेच वेळा अशी मुलं म्हणत असतात, काहीतरी आई वडील द्यायला लागले की एक मुलगा म्हणतो मला हे नको, तर मग काय पाहिजे? तुमचा 1 तास मला बाबा द्या. मग बाबा काय म्हणतात? तेवढं सोडून बोल, मी तुझ्याबरोबर गप्पा मारायला मला वेळ नाही, पैसे माग. असे नुसतेच पैसे देणं आणि पैसे वापरायची अक्कल न देणं, यामुळं समाज विघात घटना घडत आहेत. म्हणून गोष्टी आहेत पसाऱ्याच्या. या सगळ्या पसाऱ्यामध्ये स्वतःचं स्वपण जे आहे, स्वत्व जे आहे ते लोप पावत चाललेलं आहे. याचा विचार करायला लावणारा हा श्लोक आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या आहेत, फार विचार करायला लावतात. ह्यातल्या जवळजवळ एक 23-24 नंबरच्या ओवीपर्यंत लिहून घ्यायचे आहेत. फार सुंदर ओव्या आहेत. 19व्या ओवीपासून 24व्या ओवीपर्यंत लिहून घ्यायचा आहे. आणि हा श्लोकसुद्धा आपल्याला जमेल तर पाठांतर करून ठेवायचा दिवसभर. नंतर ओव्या पाठ करायच्या 2-4-8 दिवसानंतर, आणि त्या ओव्या गुणगुणायच्या आणि आपल्यावर वापरायला चालू करायच्या. दुसऱ्याला शिकवायला लगेच जायचं नाही. असं आहे ज्ञानेश्वरीमधून सांगायचं नाही कुणाला. ते सांगितल्यामुळं आपलं चिंतनमध्ये काय होतं? डळमळतं मग आणि अस्पष्ट होतं आपलं चिंतन. त्यासाठी आपलं चिंतन परिपूर्ण करावं आणि कुणाला सांगायची वेळ आली तर जरूर सांगावं, पण सांगण्यासाठी ज्ञानेश्वरी नाही आहे. आपणही आता सांगायच लागलोय, पण ही एक व्यवहार म्हणून सांगायला लागलोय. खरी गोष्ट आहे, ज्ञानेश्वरी अनुभवण्यासाठी बाब आहे, गीता अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणून इथे ह्या ज्या ओव्या टाकलेल्या आहेत त्या चिंतनामध्ये आपण घेणं फार गरजेचं आहे. पुढे 4 नंबरच्या श्लोकाकडे आपण जाणार आहोत. सांख्ययोगो पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकमप्या स्थिता सम्यग उभयोर्विंदते फलम. उभयोर्विंदते फलम. उभय म्हणजे 2 शब्द वापरलाय बघा. कर्म संन्यास आणि कर्मयोग हे 2 आहेत. हे फल भिन्न फल देणार आहेत असं कोण बोलतं? पृथक बाला म्हणजे बाल्यवत जे आहेत, बालकासारखी जे आहेत, अज्ञानी जे आहेत ते बोलतात की हे 2 वेगवेगळे मार्ग आहेत. कुठले? कर्म संन्यास आणि कर्मयोग असे अज्ञानी बोलतात. पण जे शास्त्रज्ञ आहेत, कोण? पंडिता. पंडित म्हणजे विद्वान लोक, बुद्धिमान लोक, शास्त्रज्ञ लोक जे आहेत, पंडित जे आहेत ते तसं बोलत नाहीत. न पंडिता प्रवदंती न पंडिता. पंडित जे कसे प्रवदंती म्हणजे बोलत नाहीत. एकमप्या स्थिता सम्यग उभयोर विंदते फलम. या दोन्हीपैकी अधिकारानुसार एकाच जरी व्यवस्थित अनुष्ठान जर केलं तरी दोघांचं फळ काय आहे? मोक्ष. तो प्राप्त होतो. म्हणजे 2 वाटा सांगितलेल्या आहेत मोक्षापर्यंत जायच्या. आपण कुठली तरी वाट जी चांगली आहे, आपल्याला जवळची आहे, ती वापरावी. आपल्याकडे कुठलं वाहन आहे त्यानुसार आपण रस्ता कसा ठरवतो बघा. माझ्याकडे 2 व्हीलर असेल तर 2 व्हीलरला सुटेबल असणाऱ्या रस्त्याने मी जातो. कदाचित तो शॉर्टकट पण असेल. पण माझ्याकडे 4 व्हीलर असेल तर मला हायवेनं व्यवस्थित मोठ्या मार्गानं जावं लागेल. ह्या दोन्हीतला फरक कसा? जायचं मला पंढरपूरला आहे, पण पंढरपूरला आळंदीला जाताना
दोन्ही कुठले कुठले तरी मार्ग जरी असले तर मार्गाची भिन्नता असू शकते, पण पोचायची भिन्नता नाही. किंवा जो कर्मयोग किंवा कर्मसन्यास सांगितलेला आहे त्याच्यामध्ये भिन्नता नाही. ते दोन्ही योग एकच आहेत, कारण एकच फळ देतात. कदाचित त्यांची जे अनुष्ठान आहे, अनुष्ठान वेगवेगळं असू शकतं ना. अनुष्ठानाचा कशाला फारसा विचार करायचा? प्रत्येकाची प्रवृत्तीप्रमाणे अनुष्ठान करणार आहे तो. एखादा वृद्ध माणूस असेल तर त्याला सकाळी उठून साधन करायला जमेल का? नाही जमणार. तो कदाचित उशिरा उठेल आणि साधन करेल. एखादा तरुण आहे त्याला ते हिरीहिरीनं साधन करता येईल, तो तसं करेल. बघा अनुष्ठानाचे प्रकार कसे बदलतात. परंतु करण्याची जे काम आहे, जी उपासना आहे, ती उपासना तशीच आहे की जी उपासना मोक्ष या फळापर्यंतच घेऊन जाणारी असते. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, सांख्य योगी पृथकमाला प्रवदंती न पंडिता. सांख्य आणि योग, सांख्य योग शब्द वापरलाय ना, सांख्य योगो, हे दोन शब्द एकत्र आहेत. सांख्य म्हणजे ज्ञानयोग आणि योग म्हणून म्हणजे कर्मयोग. सांख्य आणि योग असे शब्द वापरलेले आहेत. पृथक बाला, भिन्न भिन्न आहेत. पृथक बाला म्हणजे काय? अज्ञानी लोक पृथक आहे असं म्हणतात, पण खरं बघायला गेलं तर ते अभिन्नच आहेत. पण कोण म्हणतं असं? प्रवदंती न पंडिता असं म्हणत नाहीत. मात्र शास्त्रज्ञानी संत आहेत ना, ते संत असं म्हणत नाहीत. हे दोन वेगवेगळे आहेत, तू याच मार्गाचं अनुष्ठान केलं पाहिजे असं म्हणत नाहीत. आपले परमपूज्य काकासुद्धा आपली प्रकृती बघून आपल्याला साधना देत असतात. त्यांनी सांगितलेल्या साधनेच्याच मार्गाने जावं, कारण ते आपल्यासाठी सुटेबल असते. अशी सुटेबल साधना म्हणजे तो कर्मयोग असेल, नाहीतर कर्मसन्यास असेल. बरेच वेळा कर्मसन्यास याचा उपदेशसुद्धा धोकादायक असू शकतो, कारण समोरच्या व्यक्तीचा अधिकार केवढा आहे आपल्याला ठाऊक नसतो. आणि अधिकार संपन्नतेसाठी काल आपण साधन चतुष्टय संपन्न होणं फार गरजेचं आहे. विवेक, वैराग्य, समाधी, सटक आणि मुमुक्षत्व हे तीव्रतेनं आपल्याकडून घडलं असेल तरच आपण ज्ञानमार्गाचा विचार करावा. आता बरेच वेळा भगवंत गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक स्त्री नेहमी जायची, भक्त त्यांची, आणि त्या नेहमी गेल्या की तिथं आपलं सांगायच्या की मी निर्गुणाची उपासना करू की सगुणाची उपासना करू. त्यावेळी गोंदवलेकर महाराज म्हणायचे, ते आता असू दे, पण तू म्हणत होतीस मागच्या 2 महिन्यापूर्वी तुझ्या मुलगीचं लग्न व्हायचं आहे, त्याची तुला चिंता लागून गेलेली आहे. तर ती म्हटली, होय माझ्या मुलगीचं लग्न व्हायचं आहे. मग झालं काय? नाही अजून. मग काळजी गेली काय? नाही, अजूनही काळजी वाटते. काळजी वाटते ना, तर तू सगुणाची उपासना कर. किती सुंदर मार्गदर्शन आहे बघा. सगुणाची उपासना कर का? ज्याला अजून प्रपंचाची आसक्ती आहे त्याला ज्ञानयोगाचं काम फार अवघड वाटणार ना, कठीण आहे ते. त्यासाठी सोप्यात सोपं कर्म करावं आणि कर्म टाकून द्यावं. त्याच्याबद्दलची कुठलीही कामना फळाची न ठेवता कर्तव्यबुद्धीनं मुलांना वाढवावं, त्यांची लग्न करावीत, त्यांचे संसार थाटून द्यावेत, पण आपण वेगळं राहावं. वेगळं राहावं म्हणजे दुसरं घर करून राहावं असं नव्हे, तर त्यांच्यातून आपली वृत्ती काढून घ्यावी. त्यांना परत 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 त्यांच्यामध्ये, त्यांच्या संसारामध्ये डिस्टर्बन्स बनून आपण राहू नये, हा मुद्दा त्यातला आहे. त्यामुळे कर्मयोग श्रेष्ठ काय, कर्मसन्यास श्रेष्ठ? कोण बोलण्याचा अर्थ तरी काय आहे? हे बोलणारे जे आहेत ना, की दोघांमध्ये भिन्नता आहे, ते बालक आहेत म्हणतात. भगवद्गीता काय म्हणते? बालक आहेत म्हणजे अज्ञानी आहेत. आणि अज्ञानी असणाऱ्यांना हा कर्मयोग कर्मसन्यास वेगवेगळे वाटतात. पण पंडित मात्र ते म्हणतात अधिकारानुसार एकाच जरी यथाशास्त्र अनुष्ठान केलं तरी दोघांचं फळ जे मोक्ष त्याला प्राप्त होत असतो. म्हणून इथं ह्या श्लोकामध्ये कर्म शब्दाऐवजी योग शब्द वापरला आहे. कर्मयोग शब्द वापराय नाही, नुसताच योग शब्द वापरलेला आहे. आणि ज्ञानाऐवजी, ज्ञानयोग वापरायच्या ऐवजी सांख्य शब्द वापरलेला आहे बघा. सांख्य योगो, 2 शब्द आहेत ते. सांख्य म्हणजे ज्ञानयोग आणि योग शब्द वापरलाय तो कर्मयोग. असे 2 शब्द एकत्र आलेले आहेत, फक्त शब्द बदललेत या श्लोकामध्ये. वास्तविक अर्थ तोच आहे. सांख्य म्हणजे ज्ञानयोग आणि नुसता योग म्हणजे कर्मयोग असं वर्णन केलेलं आहे. आपण यावरती 1-2-4 ओव्या आहेत, 3च ओव्या आहेत. त्या 3 ओवींचा विचार थोडक्यात आपण करूया. आता एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वता, ते सांख्य योग संस्था जाणती केवी. प्रश्न विचारला बघा. अर्जुना, जे सर्व दृष्टीने मूर्ख आहेत, म्हणजे बाला शब्द वापरला ते सांख्ययोगाचे म्हणजे कर्मसन्यासाचे आणि कर्मयोगाचे स्वरूप काय जाणतील? त्यांना काय कळणार? म्हणजे जी वस्तू जशी आहे त्या वस्तूचे जसे आहे तसे ज्ञान होणे म्हणजे सांख्य.
सांख्य शब्दाचा अर्थ काय? जी वस्तू जशी आहे तशी सत्य रूपानं खऱ्या रूपात त्याचं जाणीव, त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे, त्याला सांख्य योग म्हणतात. आणि ते ज्ञान ज्या बुद्धीमध्ये होतं त्याला सांख्य बुद्धी म्हणायची. दोन वेगवेगळे वाटतात कारण आपली सांख्य बुद्धी नाही, बालबुद्धी आहे. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. हे दोन का वाटतात ते म्हणतात, माऊली म्हणतात मूर्खांना वाटतात. आणि श्लोकामध्ये शब्द आहे बाल. बाल शब्द म्हणजे मूर्ख, अज्ञानी. अज्ञानानं तेवढं वाटतं, बालबुद्धीला वाटतं की ते वेगवेगळे आहेत. पण जे पंडित आहे, ज्यांची सांख्य बुद्धी आहे, अशा सांख्य बुद्धीत असणाऱ्या विद्वानांना मात्र ते मार्ग भिन्न असतील पण त्याचं फळ मात्र एकच आहे. अनुष्ठानाच्या पद्धती वेगवेगळ्या असतील परंतु त्याची फळप्राप्ती मात्र एकच आहे. मग आपल्याला सोपं वाटते ते करावं असं भगवद्गीता रिकामपणाने सांगते. आपल्याला स्वातंत्र्य दिलंय, कुठला योग वापरायचा, कुठली साधना करायची यासाठी स्वातंत्र्य दिलंय. त्यामुळे माऊली बोलतात एरवी म्हणजे इतर वेळी तरी पारता जे मूर्ख होती सर्वथा, हे मूर्ख असतात. ते सांख्य योग संस्था जाणती केवी, त्यांना सांख्य योग काय आहे, कर्मयोग काय आहे याची जाणीव सुद्धा नसते. सहज ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न, एरवी दीपाप्रती काय आणानं प्रकाश वाहते. एक दृष्टांत दिलाय बघा. वेगवेगळे दिवे आहेत, दिवे असू देत की, पण प्रकाश काय अनानी आहे? अनानी म्हणजे वेगवेगळा प्रकाश असतो का एका दिवात सगळ्या दिव्यांचं? नाही, प्रकाश एक असतो, दिवे वेगवेगळे असतील. काही वेळा एक इलेक्ट्रिक बल्ब असेल, काही वेळा मेणबत्ती असेल, पण प्रकाश मात्र प्रकाशामध्ये भिन्नता नाही, प्रकाश असतोच तसाच असतो. सहज अज्ञानी असतात म्हणून ते दोन युग भिन्न मानतात. जसं प्रत्येक दिव्याला वेगवेगळा प्रकाश असतो काय? माऊलींनी प्रश्न विचारला, एरवी दीपाप्रती काही आणान प्रकाश वाहती. आणान म्हणजे वेगवेगळा काय प्रकाश असतो का? नाही. म्हणजे त्यांना ते भिन्न फल देणारे वाटतात, पण तसं नाही. उदाहरणार्थ त्याचं वर्णनशास्त्र करतं बघा. एक कळी एक फूल असतं. कळी आणि फूल दोनामध्ये भिन्नता नसते बघा. एक उमलायचं असतं आणि उमलायच्या पूर्व अवस्थेमध्ये एक असतं आणि एक पूर्ण अवस्थेमध्ये असतं. ज्ञानयोगाची अवस्था जी फुलाची आहे आणि ज्यावेळी कर्मयोग असतो ना ती कळीची अवस्था आहे. वाट पाहायला पाहिजे ना कळीचं फूल होण्यासाठी, मग त्यासाठी वाट बघायला पाहिजे. कर्मयोगाचं अनुष्ठान मनापासून निष्ठेने करायला पाहिजे. केलं ना तर त्या कळीचं फूल होतं. आणखीन एक उदाहरण बघा. शिधा म्हणजे जेवणासाठी ते स्वयंपाकासाठी तयार केलेलं सगळे जे पदार्थ असतात ते तयार, आणि अन्न याच्यामध्ये कसा फरक आहे? हे इकडं तांदूळ नुसतं आहेत किंवा पोळीचं पीठ आहे, अजून काय पोळ्या बनलेल्या नाहीत, अजून काय भात शिजलेला नाही, पण तयार केले ना, तयार करायला जमवायला चालू आहे, पण त्याचं शिजणारं अन्नच ना, आणि ते जेवायलाच लागणार ना. तसं शिदानी अन्न तसा कर्मयोग आणि कर्मसन्यास आहे. जसं कळीनी फूल आहे तसा कर्मयोग आणि कर्मसन्यास आहे असं वर्णन केलेलं आहे. मग कुणाला काहीतरी वेगवेगळं वाटत असतंय. ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत या प्राकृत ग्रंथातून सांगितलेलं जे असतं तेच आचार्यांचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे. उपनिषदामध्ये तेच संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे. जे संस्कृतमध्ये उपनिषदामध्ये सांगितलं आहे तेच ज्ञानेश्वरी, दासबोधासारख्या ग्रंथामध्ये प्राकृत आणि मराठी भाषेमध्ये सांगितलेलं आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत काय? दिसायला वेगवेगळे आहेत, आकार वेगळा आहे, भाषा वेगळी आहे, पण वाचलेल्याचं फळ एकच आहे. वाचल्यामुळं आत्मज्ञानाचाच मार्ग सापडेल आपल्याला शास्त्राच्या मुळे त्या, कारण शास्त्र सिद्धांत एकच आहे, सिद्धांत वेगवेगळे आहे, पण सिद्धांत वापरण्याची जी पद्धत आहे तिची भाषा जी आहे भाषा वेगवेगळी आहे, पण फळ मात्र एकच आहे. म्हणून अधिकार, सामर्थ्य किंवा स्वभावानुसार कोणता योग मोक्ष मिळवून देतो आपण ठरवायला पाहिजे. आपला अधिकार केवढा आहे त्याप्रमाणे, आपला स्वभाव कसा आहे त्याप्रमाणे साधना ठरवावी. आणि ही साधना परमपूज्य काका पुन्हा पुन्हा बोलतात, जे भावनाप्रधान माणसं आहेत ना त्यांनी भक्तियोग अनुसरावा. त्यांनी ज्ञानयोगाचा अभ्यास करू नये, कर्मयोगाकडे जाऊ नये. भक्तियोग हा मधला मार्ग आहे. वास्तविक भक्तिमार्ग हा कर्मयोगच आहे आणि ज्ञानमार्ग हाही भक्तिमार्ग आहे, आणि भक्ती आणि कर्मयोग हेच ज्ञानमार्ग आहे. भिन्न भिन्न म्हणून नावं द्यायची म्हणून दिलेले आहेत. अनुष्ठान करताना एकही सोपा नाही आणि एकही कठीण नाही, पण अधिकार भेदामुळं भिन्नता होतात. माणसं बदलली की त्यांना अधिकार बदलतात. एकाला एकच देता येत नाही. मागच्या एका चिंतनामध्ये आपण बघितलेला होता की सायाशी स्तन्य काय घेतात ना, जी लहान मुलं आहेत त्यांना दूधसुद्धा पिता येत नाही आईचं,
अशांना जर भात भाकरी चारायला लागलो तर काय होईल सांगा बघू. त्याचा अधिकार बघितला पाहिजे ना. दूध पिणे हे त्याचा अधिकार आणि कपॅसिटी असते. त्याला जर आपण भात भाकरीचं चालतील का, त्याला दातही अजून आलेले नसतात आणि त्यांना दिनं बरोबर आहे काय. तसा एखादा अधिकारी कर्मयोगाचं अनुष्ठान करणार आहे, भक्तियोगाचं करणार आहे, त्यांना ज्ञानयोग पचत नाही. म्हणून इथं जसं दिव्याचं उदाहरण दिलेलं आहे, दिवे वेगवेगळे असतील पण प्रकाश वेगळा नसतो, ग्रंथ वेगळा, साधना वेगळी असतील पण पोचायचं ठिकाण मात्र तेच असतं. शेवटची ओळी त्यावरती आहे बघा. पै सम्यक एक अनुभवे जी देखिले तत्वागवे, दोन्हीतही ऐक्य भावे मानिती गा. दोन्हीपैकी कोणत्याही एका साधनाच्या यथाशास्त्र अनुष्ठानाने ज्यांनी संपूर्ण ब्रह्मतत्व अनुभवाने जाणले आहे ते लोक दोघांनाही फलाच्या एकत्वामुळे एकच मानतात. खऱ्या अर्थानं ज्यांना अनुभव आलेला आहे ना याचा ब्रह्मतत्वाचा, त्यांना कुठल्याही शास्त्राचं अनुष्ठान केलं असेल त्याने, त्या शास्त्राच्या अनुष्ठानाने ज्यांना ब्रह्मतत्वाचा अनुभव आलेला आहे ना, की हे मार्ग दोन भिन्न आहेत असं मानत नाहीत. त्याला पंडा शब्द वापरलाय ना, ते पंडित आहेत ते. म्हणून कुठलेही दोन उत्तरं वेगवेगळी असते, सांगण्याच्या पद्धती वेगळी असते. म्हणजे एक छोटा मुलगा आपल्या आईला सांगायला लागला घरी की आमच्या मॅडम काय वेगळं शिकवतात बघा, रोज वेगवेगळं सांगतात. हे एकदा सांगतात ते एकदा सांगतात. काय सांगितलं रे, तर एकदा बोलल्या काल शिकवताना म्हणल्या 4 अधिक 3 7 आहेत आणि आज म्हणाल्यात, आज सांगताना लिहून दिलं होतं 5 अधिक 2 7 आहे म्हणाल्यात. मग आमच्या बाई काय बरोबर शिकवत नाहीत, त्या चुकीचं सांगतात का, तर 2 वेगवेगळं सांगितलं. आता 2 वेगवेगळं सांगितलं कुणाला वाटलं, हे लहान मुलाला. 4 अधिक 3 7च, तसं 5 अधिक 2 7च आहेत. तसं 2 वेगवेगळे भिन्न मार्ग जरी असले, दिवे वेगवेगळे असले तरी प्रकाश एकच आहे ना, उत्तर त्याचं एकच आहे. म्हणून असे शिक्षक जे आहेत, सांगणारे शिक्षक, त्यांना पंडित म्हणलेला. आणि जे वेगवेगळं आहे म्हणतात असं लहान बालक आहे त्याला बाल शब्द वापरलेला आहे. म्हणून कर्मयोगाचं फळ हे अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरण शुद्धीचं फळ ज्ञानाची प्राप्ती आहे. दोन्ही एकमेकाला विरोध करत नाहीत. कर्मयोगाचा ज्ञानयोगाला विरोध नाही आणि ज्ञानयोगाचा कर्मयोगाला विरोध नाही. आसक्ती द्वेषरहित अंतःकरण म्हणजेच शुद्ध अंतःकरण. आणि कामनेमुळेच यथार्थ ज्ञान होत नाही. आपल्यात असणारी कामना आहे ना, तीच आपल्याला शुद्ध ज्ञान करू देत नाही. आणि म्हणून यातून हळूहळू बाहेर पडणं फार गरजेचं आहे. म्हणून आसक्ती द्वेषरहित आपलं अंतःकरण करावं आणि कर्मयोगाचं अनुष्ठान करा, नाहीतर ज्ञानयोगाचं करा. पण प्रत्येक ठिकाणी मात्र अंतःकरण शुद्धीची गरज असतेच असते. सगळ्यांनी प्राधान्य द्यावं, माझं मन शुद्ध व्हायला पाहिजे, माझ्या मनात कुणाबद्दलही वाईट विचार येता कामा नयेत, माझ्या तोंडातून बाहेर वाईट शब्द येऊ नयेत. याला शुद्ध मन म्हणतात. हे शुद्ध मन झाल्याशिवाय तो कसा पात्र होईल, त्याला कर्मयोगी जमणार नाही आणि ज्ञानयोगी जमणार नाही, ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही त्यांना. म्हणून अंतःकरण शुद्धीची प्रधानता या श्लोकामधून सांगितलेली आहे. आपण या श्लोकाच्या होणाऱ्या ज्या 3 ओव्या होत्या त्याही आता आपण पाहिलेल्या आहेत. नंतरच्या श्लोकामध्ये, नंतरच्या चिंतनामध्ये 5 नंबरच्या श्लोकाचा आपण विचार करणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव